विविध जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. मनोज जरांगेंचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. अंतरवाली सराडीच्या मैदानावर जरांगेंची बॅटिंग. अमरावतीमध्ये मजूर नेणाऱ्या ट्रॅक्टरला काँग्रेस आमदार बळवंत वानखेडेंची गाडी धडकली. अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 6 जण जखमी. कार ताब्यात. वानखेडेंच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. पंढरपूरमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त नामसंकीर्तन संकुल उभारणीचं काम सुरू. उर्वरित कामांसाठी अधिवेशनामध्ये 25 कोटींचा निधी मंजूर. कोल्हापूरच्या साजणी गावामध्ये हर घर संविधान अभियानांतर्गत संविधान दालन आणि अभ्यासिकेचं उद्घाटन. कुमार कन्या विद्या मंदिरामध्ये उपक्रमाची सुरुवात. कोकणात आजपासून पर्यटकांची सेलिब्रेशनसाठी गर्दी. नाताळ नवीन वर्षासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती. आजपासून 2 जानेवारीपर्यंत कोकणामधील हॉटेल्स फुल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये फुटबॉल खेळाडूचा ग्राउंडवर खेळताना दुर्दैवी मृत्यू. हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची माहिती. मुक्ताईनगरच्या भुसावळमध्ये कांद्याला 3 रुपये किलो भाव मिळाल्यानं शेतकरी निराश. लागवडीचा खर्चही न निघाल्यानं शेतकरी चिंतेत. वाशिममध्ये विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिम रक्कम जमा करण्याचं आश्वासन ठरलं फोल. दिवाळीपूर्वी मिळणारी रक्कम अद्यापही खात्यावर जमा नाही. गोंदियात दादा लोरा खिडकी योजनेअंतर्गत पोलिसांचं नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. विविध योजनांची विद्यार्थ्यांना देण्यात आली माहिती.